My friend, today our chapter is algebraic expression. Then here first, every algebraic expression having terms means expression formed by coefficient means number and variable connected by fundamental sign, addition, subtraction, division and multiplication. That is algebraic expression. Means algebraic expression having terms, and every term has four things: sign, coefficient, variable and power. Then here, if we have to solve means operate algebraic expression, जेव्हा तुम्ही बैजिक राशी सॉल्व करताय, then first follow the rules of sign and variables. Here first, the first rule of sign, मी मुद्दामून पुन्हा एकदा त्या साइनची आठवण करून देते तुम्हाला. First rule for sign, RC1, in addition, same sign addition, different sign subtraction, always larger sign. मित्रांनो हा फार महत्वाचा रूल आहे. सेम साइन ऍडिशन, डिफरंट साइन सबट्रॅक्शन, ऑलवेज लार्जर साइन. आणि आरसी सेकंड, ओनली इन मल्टिप्लिकेशन, म्हणजे फक्त गुणाकारामध्ये, ओनली इन मल्टिप्लिकेशन मायनस मायनस प्लस, सिंगल मायनस आन्सर मायनस. या पद्धतीने जर तुम्ही हे रूल फॉलो केलेत, लर्न करा. सेम साइन ऍडिशन, डिफरंट साइन सबट्रॅक्शन, ऑलवेज लार्जर साइन. इन ऍडिशन इज मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट. And second thing, only in multiplication, single minus, answer minus, minus minus plus. पूर्ण क्लिअर असायला पाहिजे. याच्यामध्ये जर तुम्ही कन्फ्यूज झालात, ऍडिशनचा रूल मल्टिप्लिकेशन साठी आणि मल्टिप्लिकेशनचा रूल जर ऍडिशन साठी यूज केलात, तर एक्झाम्पल मध्ये मिस्टेक्स होणार आणि तुमचा कॉन्फिडन्स लूज होईल. एक एक्झाम्पल चुकलं प्रॉब्लेम नाही, तुमचा कॉन्फिडन्स महत्वाचा आहे. कॉन्फिडन्स बिल्डअप करा, तर तुमचा मॅथ्स हा तुमचा इंटरेस्टेड सब्जेक्ट होईल. आता आपण ऍडिशन ऑफ टर्म्स आणि मल्टिप्लिकेशन ऑफ टर्म्स या हा पॉइंट एक्सप्लेन करणार आहोत. द कंडिशन फॉर ऍडिशन ऑफ टर्म्स, जेव्हा तुम्ही दोन पदांची बेरीज करायला जाता तेव्हा काही कंडिशन आहेत. कंडिशन फॉलो करा. एव्हरी रूल हॅज कंडिशन. जस्ट लाईक आता आपण लॉकडाऊन आहे, लॉकडाऊन मध्ये बाहेर जायचंय, कंडिशन आहे. तुम्ही अत्यावश्यक कारणांसाठी बाहेर जाता, तुम्ही दुकानात खरेदीसाठी जाता, कंडिशन आहे. तुम्हाला सोशल डिस्टन्स पाळावाच लागणार आहे. कंडिशन फॉलो करा, नो प्रॉब्लेम. तर ऍडिशन आणि सबट्रॅक्शन ऑफ टर्म्स, जेव्हा दोन पदांची तुम्ही बेरीज किंवा वजाबाकी करता तेव्हा तुम्हाला कंडिशन आहे, ओनली लाईक टर्म्स वी कॅन ऍड ऑर सबट्रॅक्ट. व्हेरी इम्पॉर्टंट, ओनली लाईक टर्म्स, डबल अंडरलाइन, ओनली लाईक टर्म्स वी कॅन. तरी सांगितलं तरी तुम्हाला यायला पाहिजे. ओनली लाईक टर्म्स वी कॅन ऍड ऑर सबट्रॅक्ट. अँड सेकंड थिंग, इन मल्टिप्लिकेशन ऑपरेट फोर फॅक्टर्स. फोर फॅक्टर्स मीन्स साइन, कोइफिशिएंट, variable and power. Now, how to solve algebraic expression? See here, algebraic expression is minus 2x square plus 3x plus 5. ये algebraic expression है, minus 2x square plus 3x plus 5. And second algebraic expression 2x plus 9. Here using variable is x. See here, for addition, म्हणजे जर तुम्हाला यांची ऍडिशन करायची असेल तर बघा, मायनस 2x स्क्वेअर प्लस 3x प्लस 5, जस्ट कनेक्ट विथ प्लस साइन, कारण आपल्याला ऍडिशन करायचे. ऍडिशन करायची असेल तर डिरेक्टली कनेक्ट प्लस साइन, 2x plus 9. Now addition means condition, only like terms we can add. Then first classify like terms. See here, minus 2x square, minus 2x square
याच्यासाठी त्याचा जोडीदार कुठेही नाही. सिंगल टर्म विथ पॉवर 2. देन युअर ओनली सिंगल टर्म, नॉट एनी अदर लाईक टर्म्स. सेकंड प्लस 3x. आपण काय करतोय, क्लासिफाय करतोय, वर्गीकरण करतोय. जे क्लासिक लाईक टर्म्स आहेत त्यांना आपण ऍड करतोय. प्लस 2x प्लस 5 प्लस 9. Now minus 2x square is single like term. Then minus 2x square. 3x and 2x are like terms. Then we can add or subtract. Add or subtract depend on sign. Same sign addition, different sign subtraction. Because here addition, आपण addition करतोय. मग इथे साइन सेम आहेत. सेम साइन addition. 3x plus 2x 5x. Both sign positive. Then answer is positive. 3x plus 2x 5x. Again 5 plus 9 are like terms. Both constant term. Then that is like terms. Both having positive sign. Then same sign addition. Plus 9 plus 5 14. Minus 2x square plus 5x plus 14 is a algebraic expression. Not having, म्हणजे याच्यामध्ये like terms नाहीत. Not having any like pair of like terms, then that is answer. Therefore addition of minus 2x square plus 3x plus 5 and 2x plus 9 is minus 2x square plus 5x plus 14 is answer. Now how to subtract two algebraic expression? See here, subtraction very important. Subtraction मध्ये अनेक विद्यार्थी एक सिंपल मिस्टेक करतात, सिली मिस्टेक्स असतात. काय आहे ती मिस्टेक ते बघूया. फर्स्ट सबट्रॅक्शन, वजाबाकी करतोय आपण. देन फर्स्ट विच फंक्शन सबट्रॅक्ट टू विच फंक्शन, म्हणजे कोणत्यामधून कोणती सबट्रॅक्ट करणं ते महत्वाचं आहे. हियर सेकंड फंक्शन सबट्रॅक्ट फ्रॉम फर्स्ट फंक्शन, मीन्स सेकंड अल्जेब्रिक एक्सप्रेशन सबट्रॅक्ट फ्रॉम first algebraic expression. Then first write first algebraic expression minus 2x square plus 3x plus 5. म्हणजे तुम्हाला पहिली, कारण आपण पहिल्यामधून दुसरा वजा करतोय. पहिली बैजिक राशीमधून दुसरी अल्जेब्रिक राशी आपण सबट्रॅक्ट करतोय. minus 2x square plus 3x plus 5 minus in bracket. इथे सिली मिस्टेक्स होण्याचे चान्सेस जास्त आहेत. याचं कारण ऍडिशन करताना हा ब्रॅकेट इम्पॉर्टंट नाही, आपण तो यूज करत नाही. पण सबट्रॅक्शन करताना तुम्हाला कंपल्सरी इथे ब्रॅकेट यूज करावा लागेल. मीन्स 2x प्लस 9 मीन्स सेकंड फंक्शन मल्टिप्लाय बाय -1. याचं मिनिंग ऍक्च्युली आहे सेकंड फंक्शन. जर तुम्हाला सबट्रॅक्शन करायचं आहे तर सेकंड फंक्शन मल्टिप्लाय बाय -1. देन हियर we get minus 2x square plus 3x plus 5 minus 1 into 2x minus 2x minus 1 into 9 minus 9. Now classify like terms. Then here minus 2x square is single term. Second plus 3x minus 2x plus 5 मायनस 9. क्लासिफिकेशन करताना साइन चेंज होणार नाहीत. साइड चेंज देन साइन चेंज. हियर एक्सप्रेशन हॅव्हिंग सिंगल साइड जस्ट प्लेस चेंज. आपण इथे प्लेस चेंज करतोय, जागा बदलतोय, पण आपण इथे काय करत नाही. त्याच्यामुळे आपण इथे साइन चेंज करण्याची अपेक्षा नाही किंवा गरज नाही. नाउ minus 2x square 3x and 2x आर लाईक टर्म्स. का लाईक टर्म्स आहेत ते? कारण त्यांचे अल्जेब्रिक फॅक्टर, लॅटरल फॅक्टर्स आर सेम. इथे सुद्धा x आहे, इथे सुद्धा x आहे, म्हणजे लाईक टर्म्स आहेत. आपण ऍड किंवा सबट्रॅक्ट करू शकतो. ओनली लाईक टर्म्स वी कॅन ऍड ऑर सबट्रॅक्ट. अँड सेकंड थिंग, हियर टर्म्स हॅव्हिंग डिफरंट साइन. टर्म्स हॅव्हिंग डिफरंट साइन. देन फर्स्ट which is larger number, plus 3 is larger number, then having plus
and subtraction because different sign subtraction. 3 minus 2 1 means x. Coefficient of 1 not necessary. Minus पुन्हा इथे 5 plus 5 minus 9 different sign. Subtraction larger number 9 having negative sign, therefore minus 4. Therefore minus 2x square plus x minus 4 is the answer. Okay. Second, multiplication of algebraic expression. This is last point. Multiplication. Then first connect. Addition करताना आपण प्लस ने कनेक्ट केलं. सबट्रॅक्शन करताना मायनस इन ब्रॅकेट इज मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट. आणि लास्ट आपण जेव्हा मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा दोन फंक्शन पहिल्यांदा ब्रॅकेटने कनेक्ट करा. आणि इथे दोघांनाही ब्रॅकेट पाहिजे, हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजेच काय येईल, मायनस 2x स्क्वेअर प्लस 3x प्लस 5 सेकंड ब्रॅकेट 2 ब्रॅकेट जेव्हा डिरेक्टली कनेक्ट होतात तेव्हा तिथे मल्टिप्लिकेशन असेल. 2x plus 9 equal to, now each term multiply by each term, then minus 2x square into 2x minus 2x square into 9. Second, plus 3x into 2x plus 3x into 9 plus 5 into 2x plus 5 into 9 means here minus 2x square in bracket 2x plus 9 plus 3x in bracket 2x plus 9 plus 5 in bracket 2x plus 9. मल्टिप्लिकेशन मध्ये ऑर्डर चेंज केली तरी चालणार आहे. म्हणजे तुम्ही पहिला ब्रॅकेट सेकंड पोझिशन फर्स्ट पोझिशनला सेकंड ब्रॅकेट फर्स्ट पोझिशनला आणि फर्स्ट सेकंड पोझिशनला लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. त्यांच्यामध्ये तुम्ही क्रम बदलू शकता. आता इथे प्रत्येक टर्मने मल्टिप्लाय करणं गरजेचं आहे. मायनस 2x स्क्वेअर इंटू 2x multiplication, then the multiplication of sign, multiplication of coefficient, use variables and sum of the power means here minus into plus minus 2 2s are 4 x as it is, here power is 1, 2 plus 1 3. In multiplication of sign, multiplication of coefficient, use variables and sum of the power. Minus 2x square into 9 minus into plus means minus 9 2s are 18 x square plus into plus 2x means plus 3 2s are 6 x square plus 18x plus 10x plus 45. Now use addition. Addition means first classify like terms. Here like terms are minus 4x cube single minus 18x square plus 6x square. 18x square and 6x square are like terms plus 18x plus 10x plus 45. Now solve this. Minus 4x square single term as it is minus 18x square, here 6x square minus 18x square plus 6x square. Different sign, always larger sign. Minus 18 is larger means 18 is larger number having negative, therefore your answer is negative. 18 minus 6 12x square, different sign subtraction here, plus 18x plus 10x 28x plus 45 is answer. मित्रांनो आज आपण याच्यामध्ये हाऊ टू मल्टिप्लाय, हाऊ टू सबट्रॅक्ट अँड हाऊ टू ऍड अल्जेब्रिक एक्सप्रेशन या पॉइंट वरती आपण आजचं लेक्चर घेतलेलं आहे. यानंतरचं लेक्चर जे असणार आहे त्याच्यामध्ये आपण हाऊ टू डिवाइड अल्जेब्रिक एक्सप्रेशन याच्यावरती बोलणार आहोत. मला वाटतं आतापर्यंतच्या लेक्चरमध्ये तुम्हाला साइन, टर्म्स, नंबर्स याला कसं ऑपरेट करायचं ते समजलं असेल. ज्या काही तुमच्या कमेंट्स असतील, जे काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही आपल्या कमेंटमध्ये द्यायचे आहेत. त्याच्यावरती आपण पुढच्या लेक्चरची दिशा ठरवत असतो, हे लक्षात घ्या. ओके. रणपीसे क्लास, यश हमखास.